परत एकदा आपलं स्वागत. सरांच्या अभ्यासिकेत आहोत आपण. सर थोड्या वेळापूर्वी सांगत होते की विवेकानंदांनी त्यांच्या पत्रामध्ये लहान मुलांसाठी साहित्य कसं असायला हवं ते सांगत होते ते. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सूचना केल्या होत्या सर? विवेकानंदांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही स्वतः लहान मूल झाले असं समजून त्या पुस्तकाचा विचार करा. पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक हवं, सोपं हवं, साधं हवं आणि रंगीत हवं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वेगवेगळ्या भाषेतल्या भारतीय साहित्यात किंवा संस्कृत साहित्यात अनेक सुंदर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचे आधुनिक संदर्भ सांगून त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे बंगालीमध्ये देता येतील आणि ते तुम्ही केलं पाहिजे. मुलांच्यासाठी मासिक ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं विवेकानंदांनी त्या पत्रात लिहिलं आहे. आणि मासिक कसं काढावं याबद्दलच्याही खूप सूचना दिलेल्या आहेत. सर तुम्ही लहान असताना तुम्हाला असं बालसाहित्य कुठलं वाचायला मिळालं होतं का? नाही, आमच्या घरी आनंद यायचा. आनंद आणि शालापत्रक ही दोनच मासिकं त्यावेळी होती. चांदोबा खूपच उशिरा निघाला. आमच्यावेळी तसं बालसाहित्य नव्हतं, परंतु पंचतंत्र किंवा इसापनीती ही कायम मुलांच्या बरोबर कायम शाळेत होती, बाहेर होती आणि ते तसं बालसाहित्य होतं. बरोबर. मग सर ते स्वामी विवेकानंदबद्दल सांगत होते आणि आपण थोड्या वेळापूर्वी या पुस्तकाबद्दल पण बोललो. ही स्वामी विवेकानंदांची खरी ओळख याच्याबद्दल बरीचशी चर्चा होते आणि बरेच ठिकाणी लिहून आलेलं आहे. सर हे पुस्तक लिहावं, स्वामी विवेकानंदबद्दल तुम्ही आधी पण लिहिलं होतं, बऱ्याच ठिकाणी बोलला पण होता, पण एक चरित्र म्हणून लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि त्याची गरज का भासली 21व्या शतकामध्ये? खरा प्रश्न मी स्वामी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे का वळलो असा होऊ शकतो. बरोबर. मी सांगितलं ज्याप्रमाणे मी वैज्ञानिक होतो त्याचप्रमाणे मी शोधपत्रकारिता केल्यात. आणि एक महत्त्वाची शोधपत्रकारिता म्हणजे नानाजी देशमुखांचा बोंडा प्रकल्प आणि 100 ग्रामदानी खाड्यांचा कारभार पाहणारा केमूर पर्वताच्या दक्षिणेकडचा गोविंदपूर आश्रम यांच्या मी शोधयात्रा केल्या. तिथे मी काही काळ राहिलो होतो दोन्ही ठिकाणी. तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. भोवतालच्या खेड्यात येऊन ग्रामस्थांची मनं आणि मतं समजावून घेतली होती. नंतर नानाजी आणि प्रेमबाई यांच्याबरोबर प्रदीर्घ बैठका केल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित माझं पुस्तक प्रकाश वाटा राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे नानाजी आणि प्रेमबाई या पुस्तकात या दोन्ही प्रकल्पांच्यावर टीका असतानाही ती टीका विधायक असं समजून माझे आजन्म मित्र बनले आणि राहिले. आणि नानाजी आणि प्रेमबाई यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करत असताना ते दोघंही एकदा म्हणाले की दाभोळकर, आम्ही इथे आलो होतो आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायला आणि काही काळाने आमच्या लक्षात आलं की आपल्या समाजाचे खरे प्रश्नच आपल्याला समजलेले नाही. काही वेळा आपल्याला वाटतं दारिद्र्य हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं अज्ञान हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं धर्मांधता हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं जातीयता हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं स्त्री पुरुष प्रश्न आहे. पण या समाजाचा एकत्रित असा एखादा प्रश्न वेगळा असेल. आणि आता आम्हाला जाणवतंय काही काळ इथे काम केल्यावर आमच्या पिढीला कदाचित तो प्रश्न समजेल. पुढची पिढी त्या प्रश्नाची मांडणी करेल, त्याच्या पुढची पिढी त्या प्रश्नाची उत्तरं शोधेल आणि त्याच्या पुढची पिढी त्या प्रश्नाची कार्यवाही करेल. हा देश आपल्याला समजावून घेतला पाहिजे. आणि हे नानाजी आणि प्रेमबाई यांच्या उंचीची माणसं जे आजन्म तळागाळात उतरून काम केलेले दोन विचारधारेतले दोन महानायक असं सांगत होते, ती अस्वस्थ करणारी गोष्ट होती. आणि हे असं अस्वस्थ मनस्थितीत मी वाचत असताना मला विवेकानंदांच्या एक पत्र हातात आलं. ते 20 ऑगस्ट 1893चं आहे. म्हणजे सर्वधर्म परिषदेला अजून काही 3 आठवडे बाकी. त्यांना अजून आमंत्रण नाही म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते. विवेकानंदांना आपण ते आमंत्रण मिळवू याची खात्री आहे. पण त्यावेळी ते अळसिंगा पेरुमलला पत्र लिहून सांगतायत, माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. 30 वर्षाचा माणूस अमेरिकेतनं असं सांगतोय याचं कारण त्याच्या आधी 3 वर्ष विवेकानंदांनी जून 1890 वराहनगर मठ सोडला
आणि 31 मे 1893ला सर्वधर्म परिषदेत उभं राहायला मिळेल या वेड्या आशेने ते बोटीवर चढले. पण या 3 वर्षात त्यांनी भारत वाढवा पिंजून काढला. आणि या 3 वर्षात त्यांनी अनेक पत्र लिहिली अस्वस्थ होऊन, पण त्यात धर्मचर्चा अजिबात नाही. हा देश या अवनतीला का पोचला आहे, याला कोण जबाबदार आहे आणि याच्यावरची उत्तरं काय ते शोधतायत. आणि या 3 वर्षाच्या अथक धडपडीचं फलित म्हणून ते लिहित आहेत. मी ठामपणे सांगतोय, या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. एवढं ठामपणे सांगणारा माणूस काय आहे हे समजावं असं वाटावं म्हणून मी विवेकानंदांची पत्र वाचायला लागलो. आणि ते अधिकच अस्वस्थ करणारी होती, कारण त्या टोकाचे विरोधाभास होते. मी त्याच्यावर कुठल्या वर्षी हे सुरू झालं सर सगळं? हे जवळजवळ 1905च्या सुमाराला सुरू नाही झालं. तुमची जी प्रक्रिया आहे त्यांना समजून घेण्याची 2005च्या सुमाराला सुरू झालं. अच्छा, 2005. सुमाराला. त्यावेळी मी कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंकात विवेकानंदांची पत्र म्हणून एक लेख लिहिला. तो लेखही सविस्तर होता आणि तो लेखही असा अस्ताव्यस्त होता, कन्फ्युजिंग होता. पण तो वाचून मनोविकासचे पाटकर पुण्याहून सातारला माझ्याकडे आले आणि या विषयावर अभ्यास करून पुस्तक लिहिणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. ते पुन्हा पुन्हा येत गेले आणि नंतर शोध स्वामी विवेकानंदांचं हे माझं पुस्तक प्रसिद्ध झालं 2008 साली. त्या पुस्तकाच्या दरवर्षी एक आवृत्ती, अशा 10 वर्षात 10 आवृत्त्या निघाल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रभर भाषणं द्यायला लागलो विवेकानंदांच्यावर. आणि ती भाषणं देताना मला विवेकानंद अधिक समजायला लागले. लोक वेगवेगळे प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधायचो. आणि मी विवेकानंदांची अशी मांडणी करतो म्हणून मला त्रास देणारे लोक होते, म्हणून सरकारने मला कमांडो संरक्षण दिलं. आणि हे सगळं होताना विवेकानंद मला अधिक समजत गेले आणि त्यांच्या मांडणीत विरोधाभास का वाटतो, या माणसाला काय करायचं होतं आणि या माणसाचं विकृतीकरण का आणि कसं झालं असेल हे समजावून सांगावं असं वाटलं. आणि म्हणून विवेकानंदांचं एक विस्तृत चरित्र आजपर्यंतच्या संपूर्ण मांडणीला छेद देणारं लिहावं असं मला वाटलं. म्हणजे पहिलं पुस्तक हे आपण डॉक्टरेट सुरू करण्यापूर्वी एखादा सिनॉप्सिस किंवा प्रस्तावना देतो, मला हे काम करायचं आहे की विवेकानंद असे आहेत आणि हे अस्वस्थ करणारे आहे, हे मी तुमच्यासमोर मांडतोय, अशा प्रकारचं होतं. ह्याच्यासाठी संशोधन तुम्हाला कुठल्या प्रकारचं? संशोधन म्हणजे फक्त विवेकानंद वाचत जाणं. विवेकानंदांच्यावरची विवेकानंद ग्रंथावलीचे 10 खंड, वीरा करंदीकरांची विश्वमानव स्वामी विवेकानंदांचे 3 खंड, नंतर बेलूर मठाची विवेकानंदांची 1000-1500 पत्र, नंतर प्रचंड संशोधनापेक्षा वाचन आणि त्या वाचनावर चिंतन की यात अशा विरोधाभास का वाटतो. आणि हे सगळं करून जेव्हा मला कळलं की विवेकानंद मला आता पूर्णपणे समजले आणि आजपर्यंतच्या मांडणीला छेद देणारे आपण असं लिहितोय, त्यावेळी शोध स्वामी विवेकानंदांचा या पुस्तकातनं पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांची खरी ओळख हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि यात विवेकानंदांच्या मृत्यूच्या बद्दल लोकांना विस्मयजनक वाटाव्यात अशा गोष्टी आहेत. म्हणजे विवेकानंदांचा मृत्यू हा ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा यांच्याप्रमाणेच विस्मयजनक आहे. तो का आहे ते दिलेलं आहे. विवेकानंद भगिनी निवेदिता यांचे संबंध किती गहिरे, किती टोकाचे आणि किती वेगवेगळ्या पातळीवरचे होते याच्यावरचं प्रकरण आहे. विवेकानंद आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हे प्रकरण आहे. विवेकानंद आणि हिंदू धर्म, विवेकानंद आणि मुसलमान अशी अनेक प्रकरणं आहेत. आणि माझ्या मते विवेकानंदांची मला समजलेली मांडणी त्यात पूर्णपणे आलेली आहे. आणि त्या पुस्तकाबद्दल कोणाशी केव्हाही चर्चा करायला मी तयार आहे. त्यात मला आता काही असं वाटत नाही. आता ते पूर्ण झालं असं वाटतं का प्रकल्प? आता मला वाटतं विवेकानंद मला समजले, यातून अधिक समजत जातील. कारण महापुरुष असा संपूर्णपणे समजतो असं हा वेडेपणा आहे. मग याच दिशेने आणखीन तुम्हाला कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचं सत्यशोधन व्हायला पाहिजे असं वाटतं? आणखीन कुठले व्यक्तिमत्व आहेत? सध्या मला असं कुठलंच वाटत नाही. तुम्ही ते करावं असं नाही. विवेकानंदांचं विकृतीकरण झालं होतं म्हणून हे गरजेचं आहे. इतर ठिकाणी काय झालं की महात्मा फुले हे आमचे होते
परंतु महात्मा फुले आमचे आहेत म्हणून परिवार घेऊन गेला आणि त्यांच्या समरसता मंचावर मधी महात्मा फुले एका बाजूला हेडगेवार, एका बाजूला गुरु वळवळकर असं बसवलं. आणि त्यामुळे असं झालं की महात्मा फुले आणि गुरु वळवळकर सांगतात ते एकच सांगतात असं बसवण्याचा प्रयत्न झाला. यात आपण फसलो नाही याचं कारण काय आहे? आपण परिवर्तन विरोधी सनातनी मंडळींची रणनीती समजावून घेतली पाहिजे. प्रथम ते आपल्या महानायकाला उपेक्षेने किंवा उपहासाने संपवायचा प्रयत्न करतात. महात्मा फुलेंच्याकडे प्रथम पुण्याने लक्षच दिलं नाही, सनातन पुण्याने. नंतर ज्यावेळी लक्षात आलं की यांच्याकडे आता लक्ष न देणं परवडणार नाही, त्यावेळी त्यांनी त्यांचा उपहास केला. आपल्याला माहिती आहे, निबंधमालेत चिपळूणकरांनी लिहिलं आहे की हा ज्योती म्हणजे मोहरीचे 2 दाणे, या पारड्यात टाकले त्या पारड्यात टाकले काय फरक पडणार आहे? आणि याला निबंध म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? आणि आज निबंधमाला माहीत नाही, चिपळूणकर म्हटल्यावर कृष्णशास्त्री का विष्णूशास्त्री हे लोक सांगू शकणार नाहीत. पण जे महात्मा फुलेंनी सांगितलं तेच आम्ही सांगतोय असं ते म्हणतात. त्यांनी जर महात्मा फुले स्वीकारले तर या देशातली परिवर्तनाची लढाई यशस्वी होते आणि संपते. तेच विवेकानंदांच्या बाबत आहे. हे लोक जेव्हा विवेकानंदांना स्वीकारतात त्यावेळी या देशातली परिवर्तनाची लढाई उडतच नाही. दलितांना 7 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करा, केवळ 100% आरक्षण देऊन चालणार नाही. आपण 5,000 वर्ष हे घेतल्यात नोकऱ्या, आता अर्थार्जनाच्या सर्व नोकऱ्या दलितांच्यासाठी मोकळ्या ठेवा. पण त्यांना केवळ शिक्षण देऊन काही फायदा नाही आहे. त्यांना 5,000 वर्ष शिक्षण दिलेलं नाही, त्यांना आपल्यापेक्षा 7 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करावी लागेल. हे विवेकानंद म्हणाले. त्यावेळी कुजबूज आघाडीत त्यावर चर्चा झाली, कारण हे त्यांनी कुंभकोणम इथल्या ब्राह्मणांच्या सभेत सांगितलं. आणि त्यामुळे विवेकानंदांनी ब्रह्मानंदांना पत्र लिहिलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे, काही जण म्हणतात निसर्गातच समता नाही तर समता आणण्याचा प्रयत्न तू का करतोयस? आपण त्यांना सांगितलं पाहिजे, निसर्गात जर समता नसेल तर ती समता आणण्यासाठी निसर्गाने आम्हाला जन्माला घातलंय. त्यामुळे मी म्हणतो की 10 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल. स्त्री पुरुष समतेबद्दल ते सांगतात की स्त्री आणि पुरुष हे एकाच पक्षाचे 2 पंख आहेत, ते समतोल नसतील तर समाज उभाच राहू शकणार नाहीत. हे आपण सांगितलं पाहिजे. ते इथे थांबत नाहीत. ज्यावेळी संमती वयाचा कायदा सुरू आहे त्यावेळी ते ब्रह्मानंदांना पत्र लिहित आहेत. 8 वर्षाच्या मुलीचा 30 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होता. त्या विवाहाबद्दल आई वडिलांना आनंद होतोय आणि आम्ही त्याला विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवताय असं आम्हाला सांगतायत. अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? आपल्या धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण त्याहूनही अनेक वाईट गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपण ठामपणे नाकारल्या पाहिजेत. या देशातली धर्मांतरं ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाले. ते आपले अभागी भाऊ आहेत हेही विवेकानंद सांगतात. आणि जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. आणि हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करायचं आहे हे विवेकानंद सांगतात. हिंदू मुसलमान समन्वयाची एक प्रक्रिया या देशात सुरू झाली आहे. 10 जून 1898 रोजी सरफराज मोहम्मद हुसेनला पत्र पाठवून ते सांगतात, आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला आहे तो इस्लामनेच. आम्ही इस्लाममधून व्यवहारातली समता शिकतोय. आणि त्याच वेळी बोस्टन इथे 20th सेंचुरी हॉलमध्ये भाषण देताना ते सांगतायत, भारतातल्या इस्लामवर वेदांतातील उदारमतवादाचा परिणाम झाला आहे म्हणून तो उदारमतवादी बनला आहे. भारतातला इस्लाम हा जगातल्या इस्लामपेक्षा वेगळा आहे. हिंदू मुसलमान समन्वयाची एक प्रक्रिया या देशात सुरू झाली आहे. आणि या देशातल्या आणि देशाबाहेरच्या धर्मांध शक्ती
जर काही खीळ घालणार नसतील तर ही प्रक्रिया सुरू होईल. हम्म. हा महामानव समजावून घेतला पाहिजे. तर सर्व धर्मांकडून शिकवण घ्यायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. सर्व धर्म समन्वय ते पाहत होते हा. आणि सर्व धर्म आज विडंबनाच्या रूपात उरलेत हम्म. आणि त्यातला गाळ काढून टाकला पाहिजे हम्म. म्हणून ते सांगतात. आणि विवेकानंद हिंदू धर्माबद्दल किती सांगतात. विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला त्यावेळी 5 मे 1897ला त्यांनी धीरामातांना पत्र पाठवलंय. सनातनी मंडळींनी पत्र वाचलं पाहिजे. हम्म. विवेकानंद पत्रात सांगतात आजचा हिंदू धर्म हे दुसरं तिसरं काही नसून अनेक घृणास्पद गोष्टींनी भरलेला हम्म. आणि अवकाळा प्राप्त झालेला बौद्ध धर्म आहे. अच्छा. हे जर आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो तर फारशी खळखळ न करता हम्म. ते आपला हिंदू धर्म सोडू शकते. हम्म. त्यामुळे विवेकानंदाला समजावून घेणं आणि समजावून देणं ही गरजेची काळाची गरज आहे. हा माणूस परिवर्तनाच्या चळवळीतला हम्म. या देशातला पहिला अग्रदूत आहे. हम्म. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. पाणी पाहिजे. नाही मी घेतो. हा. मी सांगितलं ना आत्ताच आजारातनं उठलो हम्म. त्याचा परिणाम आहे. हम्म. करते. हम्म. सर तुम्ही कुठला स्वतः वैयक्तिक धर्म मानता स्वतःच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारे तुम्ही कुठली उपासना वगैरे केली का? नाही आमच्या घरात वडील हा. तर तत्वभक्त होते पण आमच्या घरात कुणाच्याही घरात देवघर आहे देवाची पूजा होते. हम्म. आम्ही आमच्या आई वडिलांना नमस्कार करतो. हम्म. त्यांचे असतात. ते माझ्या थोरल्या बहिणीचा हम्म. इथे फोटो आहे. हम्म. परंतु आमच्या घरात कोणीच देवपूजा अशी केली नाही. हम्म. आणि विवेकानंदांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे हम्म. की एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. का बरं? आणि एक धर्म नाकारला तर तुम्हाला सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसं हम्म. आपल्या भोवती आहेत हम्म. हे तुम्हाला ओळखून घ्यावं हे लागेल. इंटरेस्टिंग वाक्य आहे. एक धर्म मानला तर सगळे मानावं लागतील, एक धर्म नाकारला तर सगळे. ह्याच्या मागं काय असेल थॉट? कारण सगळ्या धर्मांचं मूलभूत तत्व एकच आहे. विवेकानंद सांगतात तुम्ही जर कुराण बायबल आणि वेद वाचले तर तुम्हाला वाटतं की एकाच माणसाने हे लिहिलंय. तो एक काळाच्या प्रवाहात त्यातल्या गोष्टी तशाच म्हणजे त्यातले सांगतात. करुणा, मानवतावाद, विवेक तर सगळं एकच आहे. सगळं- सर्व धर्माचा मूलभूत म्हणून हम्म. त्यांचं जे महत्वाचं वाक्य आहे की धर्म हे ग्रंथावर अवलंबून नाही बरोबर. तर ग्रंथ हे धर्मावर अवलंबून आहे. धर्माने काळाच्या चौकटीत जी एक गोष्ट सांगितली हम्म. ती सांगायला ग्रंथ आहे. ग्रंथ निर्माण झाले. बरोबर. काळाची ती चौकट बदलली तर धर्मग्रंथांनी बदललं पाहिजे. बरोबर. तसं प्रत्येक संस्थेने बदललं पाहिजे. प्रत्येक संस्थेने म्हणजे कम्युनिझम तसा बदलला नाही ना. म्हणून ते कोसळलं. मार्क्सने सांगितलेलंच ते जर 70 वर्ष घेऊन राहिले. हम्म. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ह्याच्याच पुढे एक्सटेन्शन म्हणून विचारतो मी की नास्तिकता हे तुम्हाला मूल्य वाटतं का? नाही विवेकानंदाचं फार महत्वाचं वाक्य आहे. आणि तुमचं वैयक्तिक मत पण सांगा. नाही नाही प्रत्येकाला आधारासाठी कोणती गोष्ट पाहिजे हम्म. हे प्रत्येकाने ठरवायचे. हम्म. त्यामुळे समाजाचं नुकसान होत नाही हम्म. ही पहिली गोष्ट बघायची. बरोबर. आपलं नुकसान होतंय का नाही हे आपण मनाशी बघायचं आणि जवळच्या माणसांची चर्चा करायची. हम्म. विवेकानंदांच्या मते आमचा वेदांत म्हणतो नास्तिक तो ज्याचा स्वतःवर विश्वास नाही. नाही. बरोबर. हे वाक्य मी लहानपणापासून हे पण माझ्या आवडचं वाक्य. हे आवडीचं वाक्य. विवेकानंदांचं वाक्य आहे ना. बरोबर. नास्तिक तो ज्याचा स्वतःवर हम्म. विश्वास नाही म्हणजे मी हे करीनच हम्म. हा ज्याला विश्वास आहे हम्म. तो. त्यामुळे विवेकानंदांनी ते अधिक चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. हम्म. विवेकानंदांनी विज्ञान धर्म त्याचा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती म्हणून एक निबंध लिहिला आहे. हम्म. त्यात त्यांनी लिहिलं आहे की धर्मग्रंथात काही गोष्टी सांगितल्या आहेत हम्म. किंवा फार मोठा साधू सांगतोय हम्म. त्या जर तुमच्या विचार पद्धतीला पटत नसतील हम्म. तर ठामपणे नाकारा. हम्म. कारण परमेश्वराने तुम्हाला दिलेली सर्वात मोठी शक्ती ही विचार करण्याची शक्ती आहे. हम्म. ती वापरून तुम्ही जर नाकारलीत हम्म. तर तुम्ही माणूस आहात हम्म. म्हणून परमेश्वराला आनंद होईल. हम्म. पण ती न वापरता आंधळेपणाने तुम्ही ती स्वीकारलीत
तर तुम्ही पशुच्या पातळीवर पोहोचलाय म्हणून परमेश्वराला वाईट वाटेल. तुमच्या विचारशक्तीला जे पटतं ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. हे नास्तिकतेबद्दल मी का विचारलं, त्याला एक संदर्भ होता की रोमिला थापर यांनी एका ठिकाणी भाषणात म्हणलं होतं की मध्ययुगीन काळाच्या आधी जेव्हा हिंदू असा शब्द नव्हता, हिंदू धर्म जो नंतर इन्व्हेंट केला गेला, तेव्हा आपल्या समाजामध्ये म्हणजे भारतीय उपखंडामध्ये 2च प्रमुख समुदाय किंवा जाती होत्या. एक होते ब्राह्मण, एक होते नास्तिक. ब्राह्मण म्हणजे जे देवाला मानतात, आणि नास्तिक असे 2च प्रमुख वर्ग होते. आणि हिंदू धर्म हा शब्द किंवा हा अंडरस्टँडिंग ही नंतरची आहे. म्हणून मी विचारलं की नास्तिकता हे जर मूल्य असेल, जर आवश्यक वाटत असेल तर ते परत रिवाईव्ह करायला पाहिजे. नास्तिकता हे मूल्य माणसाचं स्वतःवर, मी जे सांगितलं, माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. माणसाला जर वाटलं की माझा पराभव झालाय आणि या परिस्थितीत मला मदत करायला दुसरी कुठली तरी मोठी शक्ती आहे आणि माणसाला तिचा आधार वाटत असेल तर त्यात मला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. मी 10 मिनिटं परमेश्वराला नमस्कार केला आणि सांगितलं आणि मनाची एकाग्रता केली, त्यातून माझं आणि समाजाचं नुकसान होत नाही, एवढंच मी पाहिलं पाहिजे ना. शोषण कोणाचं नास्तिक होणं म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःवर एवढा विश्वास असेल का हा प्रश्न आहे ना. आणि तो सगळ्यांचा असायचं काही कारण नाही आहे. चालेल, मी ह्याच्यावर विचार करेन. नाही, तुम्ही जर कुठल्याही माणसाला सांगितलंस की मृत्यूनंतर तू माती होऊन कायमचा नाहीसा होणार आहेस आणि जन्माला येण्यापूर्वी तू माती होतास, तुला मान्य आहे का? तो म्हणे तू वेडा आहेस. त्याचा आधार आहे ना तो. त्यास ग्रॅव्हिटी इज टू द बॉडी, फेथ इज टू द माइंड. गुरुत्वाकर्षण तुम्हाला दिसत नाही पण असतं म्हणून तुम्ही उभे राहता. तुमची कुठेतरी श्रद्धा असते म्हणून तुम्ही उभे राहता. मुलाला माहीत असतं माझी आई येईलच आणि मला वाचवेल, ही जी श्रद्धा असते ती तुमची परमेश्वरावर असणं यात काही हे वाटणार नाही. आता आपण बऱ्याचशा इतिहासाच्या गोष्टीबद्दल बोललो, धर्म आणि विवेकानंदांची पण मतं वेगवेगळ्या ठिकाणची जी आहेत. तर ह्याच्यामधून हे कळतं की इतिहासामधून आपण शिकलं पण पाहिजे. इतिहासामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी त्या दुरुस्त पण केल्या हव्या पाहिजेत. इतिहासाचं पुनर्लेखन सत्य शोधण्याच्या अंगाने करायला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये एक भारतीय समाजाचं एक मला आणि खूप लोकांनी मांडलेलं आहे, मी फक्त ते इथं रिपीट करतोय की आपण 2022 सुद्धा खूप साऱ्या इतिहासातल्या चुकीच्या वादांमध्ये किंवा ज्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये अडकून पडलो आहोत. आपण खऱ्या अर्थाने भविष्यवेधी समाज झालोच नाही आहे असं खूप लोकांनी खंत व्यक्त केली. त्याच्यामध्ये खूप लेखक, विचारवंत आहेत, नेते मंडळी आहेत. तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, ही तुम्ही हे ज्यांना वाटतं त्या लोकांनी चिवटपणे, अथकपणे अनेक कष्ट सोसून 100 वर्ष केलेली वाटचाल पहा. 1925 साली संघ स्थापन झाला. त्यांनी फक्त आपला एक कलमी कार्यक्रम आहे असं सांगितलं. हे देवरस्थानही सांगितलंय, हिंदूंचाच हिंदुस्थान आणि हा हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ होता हे आम्ही मानतो आणि हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आणि आम्ही करून दाखवणार आहोत. त्या 100 वर्षाच्या वाटचालीतून ते इथे आले आणि त्यांना हे सांगायचं आहे. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं असेल तर तुमची तेवढी वैचारिक आणि त्याहीपेक्षा संघटनात्मक ताकद पाहिजे. तुमच्याकडे संघटनात्मक ताकद नाही आणि वैचारिक ताकदही फुटकळ आहे, असा खरा प्रकार आहे. संघटनात्मक ताकद तर तुमच्याकडे अजिबातच नाही आहे. आणि त्यांनी 100 वर्ष ज्या कष्टाने उभं केलं आहे. 47 साली तर संघ्या म्हटल्यावरती लोक घाबरायचे गांधींचा खून झाल्यावर. त्यातून ते पुन्हा उभे राहिले आणि आज भारतातल्या सर्व प्रांतात, सर्व भाषिक विभागात हा विचार मांडणारे, खरा खोटा, कडवा विचार मांडणारे लोक आहेत. आणि हे प्रत्येक विचारधारा करत असते. ज्यांनाही पटत नाही त्यांनी आपली विचारधारा काय करेल हे बघितलं पाहिजे. त्यांच्या नावाने बोटं मोडत बसून काही फायदा होईल असा त्यातला अधिकार नाही आहे. वैचारिक ताकद फुटकळ आहे असं का म्हणता तुम्ही? आपली वैचारिक ताकद फुटकळ आहे म्हणजे आपली वैचारिक ताकद खोटी आहे. अच्छा, असं का म्हणता तुम्ही पुन्हा पुन्हा सांगता महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे, पुन्हा पुन्हा सांगता. बरोबर. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा देश नाही. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं उठता बसता नाव घेणाऱ्या
लोकांचा देश आहे. हम्म. तुम्हाला सांगायलाही लाज वाटत नाही, महाराष्ट्रातले 3 मुख्यमंत्री काँग्रेसचे, सत्यसाईबाबांनी शून्यातून निर्माण केलेली स्विसमेड घड्याळं साखळ्या. आणि सोन्याची साखळी अंगावर घालत होते. हम्म. आणि ते चुकीचं आहे असं म्हणणारा शाहू फुले आंबेडकरांच्या यातला एकही कार्यकर्ता हम्म. किंवा नेता पुढे आला नाही. तेच मराठी लोक गृहमंत्री होते तिकडे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आमचे हम्म. निलंगेकर, शिवराज पाटील होते. हम्म. ते सत्यसाईबाबांना मानायचे. हम्म. आणि आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे आहोत. आपण कसं काय सांगतो? हम्म. ह्याला एक आठवण मला एक सांगूशी वाटते की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी एक पुरस्कार नाकारला होता. हं. बहुतेक ह्याच कारणापायी की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना एक बरोबर. पुरस्कार मिळाला होता. बरोबर. औरंगाबादला जो कार्यक्रम बरोबर. होणार होता. बरोबर. तर त्यांनी याच कारणासाठी नाकारला बरोबर. होता की ते सत्यसाईबाबांचे भक्त आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानाचं पालन न करणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून मला संविधान वगैरे तुम्ही बाजूला ठेवलं. हां. मी शाहू फुले आंबेडकरांचं नाव तुम्ही घेऊ नका. हम्म. संविधान वगैरे बाजूला. हम्म. शाहू फुले आंबेडकर हे एकच नाव असावं अशा थाटात मुलं उच्चारतात. हम्म. तुम्ही कुठल्याही शाळेतल्या मुलांना शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल काही सांगा म्हणून विचारा. हम्म. ज्याप्रमाणे मुलं हे म्हणतात ना, ज्ञानेश्वरीतलं पसायदान, पसायदान. पसायदानातल्या शब्दांचे अर्थ विचारा हम्म. मुलांना. माहिती आहेत का? दुरितांचे ते मिरजावं म्हणजे नाही काय? नाही सर, आता पियुषाचे म्हणजे काय, ग्रंथोपरी. पियुष म्हणजे काय, हां, बरोबर. त्यातले शब्द किती मुलांना माहिती आहे, हम्म. शिक्षकांना माहिती आहे. हम्म. हा जो सगळा प्रकार आहे, हम्म. हे आपण कुठेतरी स्वतःचीच फसवणूक करत परिवर्तनवादी चळवळ पुढे आली ना. हम्म. म्हणजे असं वाटतं का की आपण एक काहीतरी उपचार करत झिंगमध्ये असतो, आपण नशेमध्ये असतो. आपण खोटी झिंग स्वतःसाठी निर्माण केली. हम्म. ती जी झिंग आहे ती शाहू फुले आंबेडकरांची आहे. हम्म. आणि त्याच्या आधीची सर्वात भयानक जी परिवर्तनवादी चळवळ आजही करते की महाराष्ट्रातल्या मध्ययुगीन संतांनी समतेचा संदेश दिला हम्म. हे सांगत सगळे ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम एकनाथ महाराज. यांच्या सगळ्यांच्या गोष्टी सांगत आपण पुढे येतो. हम्म. सगळे मध्ययुगीन संत सगळ्या भाषेतले मोठे आहेत, हम्म. महाराष्ट्रातलेही मोठे आहेत. हम्म. पण ते वर्णाश्रम धर्माच्या भयावह चौकटीत उभे आहेत. बंदिस्त आहेत. आपले रामदास काय सांगतात? गुरु सकळासे ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. कारण ब्राह्मण वेद मूर्तिवंत, ब्राह्मण साक्षात भगवंत, हम्म. मनोकामना होती पूर्ण, हम्म. विप्रवाक्य करोनी, लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, अन्य जातीस पुसे कोण, परी भगवंताचे भाव प्रमाण, यरा चाड नाही. असो ब्राह्मण सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती. झाला ब्राह्मण मूढमती, हम्म. तरी तो जगतवंद्य. हम्म. अंत्यज शब्दज्ञाता बरवा, परी तो नेऊन काय करावा. ब्राह्मणा सन्निध पुजावा, हे तो न घडे की, ऐसे साकडे चोहीकडे, म्हणून प्रस्तावा पडे. नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. हम्म. रामदास इथेच थांबवत नाही, त्यांना नीच जाती म्हणतात. हम्म. आणि म्हणजे ब्राह्मणामध्ये किती दोष असले तरी ते वंदनीय असतो. वंदनीय आहेत आणि या जाती नीच आहेत. हम्म. बाकीचे आणि जाती. चोखामेळा काय म्हणतो? चोखामेळा म्हणतो मी हीन याती महार. हम्म. तो नीच नाही म्हणत. ही नाही. कृष्ण निंदा केलेली होती, म्हणून महार जन्म जाती. हम्म. चोखा म्हणे विटाळ, आम्हा पूर्वजन्मीचं हे फळ. हम्म. आणि तुमचे ज्ञानेश्वर काय सांगतात? जे वर्णामादी छत्र चामर, स्वर्गजयांचे अग्रहार, मंत्रविद्येचे मायर, ब्राह्मण जे. वर्णा जे व्यवस्थेचा. पृथ्वीतळीचे देव, जे पृथ्वीतळीचे देव, जे तपोवतार सावयव, हम्म. सकळ तीर्थासी दैव, प्रगटले जे. हम्म. आणि म्हणून त्यांना सांगतात, सांगे शूद्रा घरी आगवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. हम्म. आपली गीता किंवा गीताही फक्त स्त्रिया बिघडते तेव्हा घडतो वर्णसंकर असं म्हणते. हम्म. खरं आता स्त्रिया आणि पुरुष दोघं बिघडतात असं म्हणायला पाहिजे, किंवा पुरुष स्त्रियांना बिघडवतात असं म्हणायला पाहिजे. हम्म. आपले ज्ञानेश्वर याच्या पुढे जातात, उत्तम अधमी संचरती, हम्म. ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथे समूळ उखडती याती धर्म,
चव्हाटाची आहे बळी धाविजे सैरा कावळी तैसी महापापे कोळी संचरती. रामदास ज्ञानेश्वर वर्णाश्रम धर्माचा भयावह असा एक पुरस्कार करतात. आपले एकनाथ काय सांगतात, जोडीली संपदा ब्राह्मणास द्यावी अखंड करावी शरण सेवा. ब्राह्मणाचे तीर्थ जे नरप्राशिती सायुज्यता मुक्ती लागे पाया. एका जनार्दनी मुक्ती हेतो भाव भजा हे भूदेव कोटी जन्मी. तुकाराम या सर्वांच्या पुढे अनेक योजना आहेत. पण श्रीम माटे ज्यांनी महार गावात जाऊन काम केलं म्हणून ज्यांना महार माटे म्हणतात त्यांनी सांगितलंय की गाथेत अस्पृश्यता निवारण नाही आणि बुवा सहबोलनाच्या विरुद्ध होते. आणि तुकाराम काय सांगतात, वैष्णव तो नव्हे ऐशी ज्याची मती पहा श्रुती माझी विचारोनी. सत्य त्याचे वेळी घडला व्यभिचार मातेसी व्यवहार अंत्यजाचा. अंत्यजाला ठोकत आणि ब्राह्मणाला मोठेपण देत संत उभे आहेत आणि आमच्या संतांनी समतेचा संदेश दिला आणि आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे वंशज आहोत असं सांगत आपण हिंडतो. आपला पायात संबंध कमकुवत आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. हे सत्यशोधक मार्क्सवादीचे आपले शरद पाटील अधिक शांतपणाने आणि अधिक ठामपणाने सांगायचे. म्हणजे काही संतांच्या काही रचनांमध्ये या अडचण असेल पण सगळ्याच रचनांमध्ये अशी अडचण होती का? आता असं आहे म्हणजे संशोधनाच्या अंगाने तुमचा नाही, कदाचित तुम्ही पाहत असाल. हा प्रश्न सगळेच विचारतात ना. एखाद्याने माझ्यासमोर पंचपक्वान्नाने भरलेलं ताट ठेवलंय आणि म्हटलं ताट एवढं छान आहे, त्यात मी विष्टेचे किंवा विषाचे 2 थेंब शिंपडले तर याच बाजूला शिंपडले, बाकीचं खा ना. याला स्लो पॉयझनिंग म्हणतात. स्लो पॉयझनिंग म्हणजे काय, ही परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना विज्ञानातली. काय आहे ती स्लो पॉयझनिंग? हे संत वाङ्मय करतं. तुम्ही एखाद्या बेडकाला पाण्याच्या टबात घेतलात आणि त्या पाण्याच्या टबाचं तापमान वाढवत गेलात तर 30 वरून 35 ला गेला त्याला काही वाटणार नाही, 40 ला वाटणार नाही, 50 ला वाटणार नाही, 55 ला काही वाटणार नाही आणि 60 ला तो मरून जाईल. पण तेच जर तुम्ही पाणी वाढवत गेलात आणि 60 डिग्रीला बेडूक आत टाकलात तर बेडूक उडी मारून बाहेर जातो. पहिल्यांदा तुम्ही स्लो पॉयझनिंग करता आणि त्याची सवय देता. संत वाङ्मय आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीने स्वतःला सुरू केलेली स्लो पॉयझनिंग आहे. हे आपण समजून घ्यावं. ह्याच्यावर अँटीडोट काय आहे? आपल्याला शरद पाटलांच्या पर्यंत परत जाऊन परत विचार करावा लागेल. अच्छा. ज्या गोष्टी नाकारायच्या ठामपणे नाकारल्या पाहिजे, त्यांचं मोठेपण मान्य केलं पाहिजे. काळाच्या एका चौकटीत हे लोक फार मोठे होते पण म्हणून मी काही त्यांना मोठा म्हणत नाही. माझ्या घरात लांबण दिवा लावायचे तर फारच चांगला होता पण आज मी तो कोपऱ्यातच ठेवीन. त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या. मग फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काय तुम्हाला क्रिटिकल परीक्षण काय करावं? ज्यावेळी फुले शाहू आंबेडकरांना विरोध होतो मोठ्या माणसांच्या वेळी त्यावेळी जे शांत बसतात तो फुले शाहू आंबेडकरांचा देश कसा काय? म्हणजे महाराष्ट्र देशावर कोणी यांच्याबद्दल शिवाजी महाराजांच्याबद्दल बोललं तर महाराष्ट्र उठून पेटतो. शाहू फुले आंबेडकरांच्या हे झाल्यावर तुम्ही का नाही करत? त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला तुम्ही काळीमा बसताय आणि हे मुख्यमंत्री आम्हाला नको आहेत असं कोणी म्हणत नाही. त्यांनी जर शिवाजीबद्दल एक विधान केलं असतं ना तर त्यांना खुर्ची सोडावी लागली असती. बरोबर. तर शरद पाटलांचा मी मुद्दा लक्षात ठेवतो ह्याच्या आणि सगळ्यांना ह्याच्या पुढं आवाहन करतो की त्यांचं साहित्य वाचावं. ह्याच्यासाठी एक दुसरा मुद्दा होता की थोडा इतिहासाशी संबंधित आहे पण थोडा एक कन्सेप्च्युअल एक मुद्दा आहे. एक भ्रामक इतिहास आणि भ्रामक विज्ञान तो एक रोग आपल्या समाजात झाला आहे की भ्रामक इतिहास पसरवण्याचा आणि भ्रामक विज्ञान पसरवण्याचा हे दोन्ही संसर्गजन्य रोग आपल्या समाजाला लागले. ते फक्त मी महाराष्ट्राच्या संदर्भात नाही म्हणत, एक भारतीय समाज आणि आजच्या काळात 2014 नंतर जी राजवट सत्तेमध्ये आहे त्याच्यानंतर त्याचं प्रमाण जास्त वाढलं. तर त्याला तोंड देण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे होतात, भ्रामक विज्ञान फसवे विज्ञान जे RD सरांनी.
मग तेव्हाचे मला काही वाक्य पण आठवतात, पण मी तुमच्याकडून ऐकायचं मग. भ्रामक इतिहास आणि भ्रामक विज्ञान. नाही नाही, माझ्या मते भ्रामक विज्ञान हे जगभर सर्व काळी सुरू असतं. म्हणजे जगभर पिरॅमिडवरती केवढं संशोधन झालं होतं. पिरॅमिडसारखं बनवून ठेवलं तर ब्लेड गंजत नाही, पाणी अधिक हे चांगलं होतं. माणसाला अशा नव्या गोष्टी आवडतात, काही काळ भ्रमित करतात. काही वेळा असं होतं की तुम्ही हातामध्ये पितळेचं जर हे घातलं कडं, तर तुम्हाला काही कॉपरचं कडं घातलं तर तुम्हाला काही होत नाही. मॅग्नेटच्या काही गोष्टी घातल्या, मॅग्नेटच्या काही गोष्टी घातल्या. माणसाला त्यात काही काळ आनंद मिळतो, त्यातून समाजाचा फार काही त्रास होत नाही. हे बुडबुडे येतात आणि बाहेर जातात. हे भविष्याप्रमाणे काही जणांचे पैसे मिळवण्याचे मार्ग असतात. काही वेळा लोकांना यातून थोडं मानसिक समाधान मिळतं. आपण नको असलेल्या ठिकाणी आपली ताकद खर्च करावी असं मला वाटत नाही. कारण भ्रामक विज्ञान हे बुडबुडे असतात आणि लोकांचा त्याच्यावरचा विश्वास जातो. कुणीही पिरॅमिडच्या विरुद्ध काही चळवळ केली नाही. कुणीही तुम्ही तांब्याचा कडं घालावं म्हणजे हे होणार नाही असं म्हणण्यावर केलं नाही. आलं आणि ते हळूहळू येतं आणि निघून जातं. माणसाला अशी अनेक गोष्टी आवडतात, अनेक गोष्टी असतात आणि या गोष्टी विज्ञानातही असू शकतात ना. तुम्ही जेव्हा गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल म्हणायचं, ते आता चुकीचं आहे असं सिद्ध झालं आहे. बरोबर. आणि आपण एक वेळ मी आता बॅड कोलेस्टेरॉल खातोय काय हरकत नाही, गुड कोलेस्टेरॉल खाऊ नये, मी मासे खातोय, तूप खात नाही. त्यामुळे या गोष्टी माणसाने आपलं शरीर धर्म आणि समाजाला फार त्रास होत नाही. समाजात काही लोक त्यात मजा घेत असतील तर आपली ताकद तिथे घालवण्या एवढ्या या गोष्टी मोठ्या नाहीत. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष पण करायला पाहिजे. दुर्लक्षच केलं पाहिजे ना. ते तुमच्या वाट्यात येतलं, तुम्ही त्यांच्या वाट्यात येत नाही. असं तसं आपण बाजूला व्हावं. जादूगार ज्याप्रमाणे जादूचे प्रयोग करत असतो, ते जादूचे असतात मुलाला वाटत असतं तरी त्याला ते बरे वाटतात. त्यामुळे जादूचा प्रयोगाचा जरा वेगळा प्रकार असतो. हे जादूच्या प्रयोगाचेच वेगळे प्रकार असतात. आणि जादू आपोआप काळाच्या प्रवाहात लोकांना दिसते. त्यातलं पिरॅमिड उतरत नाही, तांब्याचं कडं उतरत नाही, बाकीच्या गोष्टी उतरत नाही. पण त्या सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. बरोबर. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलो. काही अजून 4-5 प्रश्न आहेत ते आपण करूयात. एक होतं की मगाशी तुम्ही सांगितलं की साहित्यामधून विज्ञान प्रसाराबद्दल आपण बोललो. मला एक थोडं वेगळ्या अँगलने विचारायचं होतं की संस्थात्मक पातळीवर विज्ञान प्रसाराचं तुमच्या आवडती उदाहरणं किंवा आवडलेले प्रयोग कुठले आहेत? जे शिक्षण संस्था असतील, संशोधन संस्था असतील किंवा कुठलीही संस्था असेल, जगभरातले तुम्ही पाहिले असतील. माझ्या मते महाराष्ट्रातले 2-3 संस्था आहेत. आणिच ते काम केलं, त्याच्या आधी लोकविज्ञान चळवळ आहे. परंतु या सर्वांच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजे की शाळा हेच खरं माध्यम आहे. शाळा हे मूलभूत माध्यम आहे आणि शाळातून हे कसं पसरवता येईल याचा विचार केला पाहिजे. असे काही मॉडेल तुम्ही परदेशात पाहिलेत का? असे मी परदेशात फारसा हिंडलो नाही. भारतामध्ये मी अशी पाहिलेलं नाही. परंतु माझ्या मते हे शेवटी शाळेतूनच होतं, जे मोठ्या प्रमाणात रशियाने केलं होतं. पण हे करूनही माणसाच्या मूलभूत प्रेरणा असतात. धर्म नाकारून, हे सर्व नाकारून 70 वर्षानंतर रशियात ऑर्थोडॉक्स चर्च पाहिजे असं उभी राहिली. 3 पिढ्यामध्ये धर्म चुकीचा आहे हे सगळं सांगून माणसाच्या मूलभूत प्रेरणा तुम्ही समजावून घ्या. त्यामुळे घर हे एक माध्यम आहे. आणि या ज्या वेगवेगळ्या चळवळी आहेत, संस्था आहेत, त्यांच्यात आणि छद्मविज्ञान यात फारसा काही फरक आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे. या चळवळी काही काळ चालतात, काही काळ होतात, त्या लोकांना आनंद मिळतो. परंतु एखादं खेडं बदललंय, एखादं गाव बदललंय असंही कधी होत नाही. म्हणजे मला एकदा कुमार बनपे सांगत होता, एका गावात जाऊन आम्ही संबंध हे केले, जागृती जवळजवळ महिनाभर. आणि त्या महिन्यानंतर आमचाच गावातला आमचाच एक माणूस साधू पुरुष बनून येणार होता आणि खोटे प्रयोग करणार होता. पण म्हणलं तो आला तेव्हा गावातल्या बायका त्याच्या पाया पडत, नारळ फोडत सगळ्या पुढे आल्या. माणसाची जी मूलभूत गरज आहे आणि मूलभूत प्रेरणा आहे, ती शाळेमध्ये जर तुम्ही छानपणे हे शिक्षण दिलं की मुलांची ही मानसिक तयारी झाली पाहिजे, तुम्हाला विज्ञान युगात जगायचं आहे, विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, हे मुलांना शिकवून त्यासाठी एक वर्ग पाहिजे. म्हणजे शिक्षणात आपल्या विज्ञान युगात जगायचं आहे,
छद्मविज्ञान नाकारायचंय आणि तुम्हाला स्वयंरोजगारी व्हायचंय. हे ध्येय हे असलं मुलांच्या मनावर टिकवलं पाहिजे. स्वयंरोजगार करण्यासाठी आपण आपले जे पदार्थ आहेत ते कसे शोधावेत याच्यावर आभासी दुनियेत जाऊन, इंटरनेटवर जाऊन, त्यासाठी कोणकोणत्या रचना लागतात ती माहिती शिकवली गेली पाहिजे. कॉलेजातून किंवा शाळेतून बाहेर पडलेल्या मुलाला माहिती पाहिजे. मला जर उद्योग सुरू करायचा असेल तर मला वेगवेगळ्या ठिकाणाहून परवाने लागतात, ते कसे मिळवता येतील, पैसे देणारे कोण कोण आहेत, मदत करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत, माझ्या अडचणी कोणत्या असतील. तुम्हाला शिक्षण पद्धतीत जो आमूलाग्र बदल करावा लागेल. प्रश्नांना उत्तरं विचारून थांबू नका, उत्तरांना प्रश्न विचारा. स्वयंरोजगार कसा करता येतो याचं संपूर्ण शिक्षण इंटरनेटवर माहिती काढून आणि कुठे कुठे आपल्याला सरकारी परवाने लागतात ते कसे मिळतात, कुठून कुठून मदत मिळते, जगभर पदार्थ कसे विकले जातात आणि विज्ञान युगात कसं जगायचं, या 3 गोष्टी तुमच्या ग्रामीण विभागातल्या शाळेपासून असल्या पाहिजेत. आणि ग्रामीण विभागातल्या मुलांच्या पासून इंग्रजीत लिहिता आलं पाहिजे याची गरज नाही, पण इंग्रजीत बोलता येईल असा एक क्लास पाहिजे की मुलं इंग्रजीत कुठेही न घाबरता बोलू शकतील. या 4 गोष्टी तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आणल्याशिवाय आजच्या शिक्षण व्यवस्थेचा बाकी काही फायदा नाही. मग तुम्ही जगाच्या तोडीचं विज्ञानाचं शिक्षण देता का, याला मला महत्त्व वाटत नाही. कारण एकदा जर तुम्हाला मूलभूत सिद्धांत माहीत असतील तर तुम्ही इंटरनेटवर बसू नये. मी संपूर्ण शरीरशास्त्र वाचू शकतो, बाकीच्या गोष्टी वाचतो, मला फक्त टर्मिनॉलॉजी लागते त्यातली आणि डेफिनेशन्स लागतात. या 2 गोष्टी जर मला माहिती असतील तर जगातलं कुठलंही ज्ञान मी तिथे बसून सहजपणे हे करू शकतो माझ्या मनात संग्रहित. हे तुमच्या शिक्षण पद्धतीत बदल करावे लागेल. या चळवळी ज्या असतात त्या कार्यकर्त्यांना काही काळ आनंद देतात, मी काही केलं म्हणून. त्यातून समाज बदलणाऱ्या काही प्रक्रिया होतात असं मला वाटत नाही. कायमस्वरूपी काही बदल हवे. कायमस्वरूपाची असेल तर माणसाला तर आर्थिक बदल लागतो. म्हणजे प्रयोग परिवाराने ज्याप्रमाणे द्राक्षाची चळवळ केली की तुमच्या कोरडवाहू शेतीत तुम्ही काही हजार किंवा लाख रुपयाची द्राक्ष बनवतात, मग प्रयोग परिवार काय सांगतो हे लोक ऐकतात. तुम्ही माणसाचं उन्नयन करून तू कसा चुकीचा आहेस, तू कसा पुढे जायला लागेल, तर माणूस काय काळात म्हणतो फार शहाणा आहे, असू दे, माझे प्रश्न मला माहिती आहेत, ते मला सोडवायचे. त्यासाठी मग तुम्हाला पाया मजबूत करावा लागेल आणि तो तुम्हाला शाळा कॉलेजातून करावा लागेल. शाळा कॉलेजमधून करावं. म्हणजे तुमची शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करावे लागतील. बरोबर. एक गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार आणखीन वाढवलेत तरी मला हरकत नाही, परंतु एकाच कॉलेजात एक शिक्षक 1.5 लाख घेतोय आणि एक 10,000 घेतोय, हे थांबून दोघांनाही 75,000 मिळाले तर 75,000 रुपयात माणूस मजेत राहतो. परत शिक्षकांच्या पदवीवरती एक्सपायरी डेट हवी. दर 5 वर्षांनी शिक्षकांनी परीक्षा दिली पाहिजे, जगात आले नवीन ज्ञान सांगण्यासाठी, आणि विद्यार्थ्यांनी वर्षाच्या शेवटी मतदान केलं पाहिजे. या माणसाला शिकवता येतं की नाही. सर, नवीन शैक्षणिक धोरण तुम्हाला पाहायची संधी मिळाली होती का? नाही, मला शैक्षणिक धोरण वगैरे पेक्षा मूलभूत बदल जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत ही वरवरची मनपट्टी आहे असं मला वाटतं. सर, आपण 2 मिनिट विराम घेऊ शेवटचे 2-3 प्रश्न. कारण ते आपण कंटिन्यूअस तुम्ही बोलताय. ठीक आहे. शेवटचे